उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बैठक होणार। उर्वरित अर्जांबाबत चर्चा करणार। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल, त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार गिरीश महाजन यांची माहिती। काहीही वक्तव्य केलं नाही असं कुणाल दराडे यांनी कालच स्पष्ट केलंय। गोकुळ गीते यांचा गैरसमज दूर करू, संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय होईल। मी प्रचंड आशावादी, उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाणार, पण माघार घेणार नाही। आता माघारीचा विषय संपला, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळमाने भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। बाळमाने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। येत्या काही दिवसातच बाळमाने भाजप प्रवेश करणार। मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 1,500 स्वस्त तर चांदीच्या दरात 10,000 घसरण। सोन्याचे दर 1,58,000 हिंगोलीच्या वसमतमधील एटीएम मध्ये कॅश मिळेना। 8 दिवसांपासून कॅश मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी। दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम। जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। 48 गावं 31 वाड्यांमध्ये 79 टँकरच्या दररोज 154 फेऱ्या। 1,32,000 नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून।